नीट पेपर फुटी आणि परीक्षा रद्द प्रकरणी अमित ठाकरे यांनी सरकारवर जळजळीत घणाघात केलाय। अमित ठाकरे यांनी म्हटलंय की नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या NTA भोंगळ कारभार आणि भ्रष्ट कारभारामुळे आज देशातील आणि महाराष्ट्रातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात लोटलं गेलंय। नीट UG 2026 ची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश अशा राज्यातून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपलं आयुष्य संपवलंय। ही आत्महत्या नाही तर या सिस्टमनं केलेला अधिकृत खून आहे। वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून दिवस रात्र एक करून अभ्यास करायचा, आई वडिलांनी शेत जमीन विकून किंवा कर्ज काढून क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या वेळी या शिक्षण माफियांच्या मेहरबानीमुळे पेपर फुटतो आणि त्यावर उपाय काय तर परीक्षा रद्द। यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार आहे सरकार। या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात तेव्हा खरंच लाज वाटते। सीबीआय तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे। लातूरचे मूळ रहिवासी असलेले आणि चक्क NDAच्या पेपर टेस्टिंग पॅनलमध्ये समाविष्ट असलेले प्राध्यापक PV कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात आपल्या राहत्या घरी विशेष कोचिंगच्या नावाखाली त्यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरे कोट्यावधी रुपयांना विकली। पुण्यातून सुरू झालेलं हे रॅकेट नाशिक, अहिल्यानगर, जयपूर ते थेट हरियाणामधील गुरुग्राम पर्यंत पसरलंय। 15 ते 20 लाखांना एक पेपर विकला गेलाय। म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते डॉक्टर बनणार आणि जो प्रामाणिकपणे 650 गुण मिळवण्याची क्षमता होतो त्यांना आत्महत्येचा मार्ग निवडायचा। हे शिक्षण माफियांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवडण्याची हिंमत नाहीये का सरकारमध्ये। केवळ परीक्षा रद्द करून आणि नवीन तारखा देऊन विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होत नसतो। या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर आणि दलालांवर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की पुन्हा कोणाचेही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचं धाडस होणार नाही। प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या पालकांचा आक्रोश वाया जाणार नाही। ज्या शिक्षण संस्थांनी आणि प्राध्यापकांनी या पवित्र क्षेत्राला कलंकित केलंय त्यांच्या संपत्तीवर टाच आणली पाहिजे। हा लढा केवळ एका परीक्षेचा नाही तर या देशातील गुणवत्तेचा आणि प्रामाणिकपणाचा आहे। आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। हा आमचा निर्धार आहे असा इशारा अमित ठाकरे यांनी दिलाय।